जळगावमधील जामनेर तालुका तापलाय। लोक पोलिसांवर भारी पडतायत। पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागतोय, वापर करावा लागतोय। अन्यायाच्या विरुद्ध अख्खा गाव संतप्त झालाय, संतापलाय आणि गाव एकत्र आलाय। घटना ही तशीच घडली आहे। नेमकं जळगावमध्ये जामनेरमध्ये काय घडतंय याबद्दल सविस्तर कसमादे अपडेटच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आरोपीला ताब्यात द्या, बर चौकात फाशी देऊ असा आवाज प्रचंड मोठ्या संख्येने पोलीस स्टेशन बाहेर असलेल्या जमावाचा येत होता। पोलिसांनी जमावाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो फोल गेला। त्यामुळे संतप्त जमावानं जामनेर पोलीस स्टेशनवर दगडफेक करत जाळपोळ केली। या हल्ल्यातील पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले। शेवटी पोलिसांनी जमावाला थांबवण्यात, नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं। काही जणांविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि ज्यांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला त्यांचा शोध देखील सुरू आहे। पण हे सगळं का होतंय यासाठी तुम्हाला या घटनेची सगळी पार्श्वभूमी सांगायला लागेल, ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते। जामनेर तालुक्यातील चिंचखेडा गावात 11 जूनला एक घटना घडली। या तालुक्यातील केकंत निबोरा गावठाण नदीत म्हणजे आजूबाजूच्या परिसरात एक आदिवासी कुटुंब राहत होतं। त्या कुटुंबातील आई, बाबा आणि मुलगी अशी ती तिघं राहत होते। त्या दिवशी आई बाबांना आपल्या 6 वर्षाच्या चिमुरडीला कामावर घेऊन जाणं शक्य नसल्याने त्यांनी तिला घरातच सोडलं आणि ते कामाला गेले। कामावरून परत आल्यानंतर आपली 6 वर्षाची चिमुरडी त्यांना दिसली नाही। त्यांनी इकडं तिकडं खूप शोध घेतला, मात्र तिचा पत्ता लागत नव्हता। शेवटी ही गोष्ट गावकऱ्यांना कळवण्यात आली आणि गावकऱ्यांनी शोध घ्यायला सुरू केली आणि अखेर गावकऱ्यांना शोधादरम्यान त्या 6 वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह केळीच्या बागेत मृत अवस्थेत आढळून आला। पोलिसांना बोलवण्यात आलं। पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांचा प्राथमिक अंदाज असा होता की त्या 6 वर्षाच्या चिमुरडीवर अमानुषपणे अत्याचार करून पुरावे मिटवण्यासाठी तिची हत्या करण्यात आली आणि आरोपी फरार झाला। त्यामुळे सगळाच गाव संतप्त झाला होता। पण जेव्हा पोलिसांनी पाहणी केली आणि जो मृतदेह होता तो पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आला आणि या दरम्यानच शेजारील त्या घराशेजारी राहणारा सुभाष भिल हा बेपत्ता होता आणि सुभाष भिल याचा शोध घेणं पोलिसांनी सुरू केलं। ही घटना घडल्यानंतर जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी ही प्रकरणाची दखल घेत पीडितेच्या कुटुंबीची भेट घेतली होती आणि पोलीस तपासाची चौकशी करत त्या नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अत्याचार झाल्याचं सिद्ध झाल्यानंतर पोलिसांच्या तपासाला अजून वेग आला, पण आरोपी सुभाष भिल काही सापडत नव्हता। त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल 5 पथकं कामाला लावली होती। आठवडा उलटूनही आरोपी मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं पत्रकार परिषद घेत थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। आरोपीला अटक झाली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही दिला होता। त्यानंतर जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी पीडित मुलीचे नातेवाईक, कुटुंबीय तसेच समाज बांधवांची भेट घेतली। पोलिसांकडून तपासाची माहिती घेतली। तसेच गिरीश महाजनांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या सूचनाही केल्या होत्या। या घटनेच्या तब्बल 9 दिवसांनी म्हणजेच 20 जूनला फरार आरोपीस अटक करण्यात आली। पोलिसांनी तातडीनं हालचाल करत भुसावळ येथून आरोपीला तापी नदीच्या जवळच्या जंगलातून ताब्यात घेतलं आणि त्याला चौकशीसाठी जामनेर पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। पण पोलिसांनी आरोपीला पकडण्याची माहिती पीडितेच्या गावातील आदिवासी समाज बांधवांना मिळाली आणि त्यानंतर 300 ते 400 महिला आणि पुरुषांचा जमाव रात्री 8:30च्या सुमारास जामनेर पोलीस स्टेशनवर धडकला। आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला शिक्षा देऊ अशी मागणी करत जमावानं जामनेर पोलीस ठाण्याबाहेर रस्ता रोको आंदोलन केलं। यावेळी जामनेर पोलिसांनी जमावाला समजवण्याचा प्रयत्न केला। आरोपीला शिक्षा दिली जाईल, तुम्ही कायदा हातात घेऊ नका असं सांगण्यात येत होतं। पण संतप्त जमाव जास्तच आक्रमक झाला आणि त्यानं पोलीस स्टेशनच्या बाहेर असलेल्या पोलीस वाहनांच्या काचा फोडल्या, दुचाकी जाळली आणि पोलीस स्टेशनवर दगडफेक करायला सुरू केली। या दगडफेकीत पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह 7 ते 8 पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले। काही पोलिसांचा हात तुटला, काहींच्या डोक्याला मार लागलाय। त्यामुळे जामनेर पोलीस स्टेशन परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली। रात्री साधारण 10:30च्या सुमारास ही घटना घडली। परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला, अश्रुधुराचाही वापर करावा लागला। तरीही जमाव शांत होत नसल्याने नाईलाजाने पोलिसांनी हवेत गोळीबार केला।
त्यानंतर जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांचं दंगल नियंत्रक पथक जामनेर पोलीस स्टेशनवर दाखल झालं आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली। दरम्यान या सगळ्या राड्यानंतर जामनेर पोलीस स्टेशनच्या बाहेर दगडांनी काचांचा खच पडल्याचं दिसून येते। पोलीस अधिकारी किरण शिंदे यांच्यासह रामदास कुंभार, हितेश महाजन, रमेश कुमावल, संजय राखुंडे, प्रीतम बर्फेल, संजय खंडारे, सुनील राठोड, मुकुंदा पाटील हे पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळाल्याने दरम्यान या संपूर्ण प्रकरणात पोलीस जमावात या लोकांचा शोध घेऊन म्हणजे ज्यांनी हल्ला केलाय त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करत आहे। या हल्ल्याचं संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून आतापर्यंत 16 जणांवर IPCच्या कलम 332 अंतर्गत सरकारी कामात अडथळे आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। जमावानं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं पोलीस अधीक्षक अशोक नकाते यांनी म्हटले। दरम्यान जामनेरमधील परिस्थिती शांत असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात येतोय। दगडफेकीत जखमी झालेल्या पोलिसांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दगडफेक करणाऱ्या जमावाचा शोध घेतला जातोय। शिवाय चिंचखेडा गावातल्या आदिवासी समाजाकडून सध्या फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येते, पण आरोपीला ताब्यात घेण्याच्या मागणीसाठी दगडफेक झाल्यामुळे या प्रकरणावरून प्रतिक्रिया येत आहेत। मंत्री गिरीश महाजन यांनी कायदा हातात घेऊ नका, पोलिसांना त्यांचं काम करू द्या असं आवाहन समाज बांधवांना केलेलं पाहायला मिळालं। अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराच्या घटनेमुळे मी सुद्धा व्यथित असून या प्रकरणात मी स्वतः लक्ष घातलं असून आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून पीडितेच्या कुटुंबियांना आवश्यक ती सगळी मदत देण्याची सूचना केला असल्याचं गिरीश महाजन यांनी ट्विट करत सांगितलं। त्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे। या सगळ्या घटनेमुळे जळगावमध्ये जामनेरमध्ये तणावाचं शिवाय भीतीचं वातावरण देखील निर्माण झालंय। तरी या सगळ्यावर तुमचं मत काय? जमावानं जे केलं ते योग्य होतं का? कायदा हातात घेणं योग्य होतं का? काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी कसमादे अपडेटला आठवणीनं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका।